नमस्कार, मी कल्पना मायवर्ड या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवतोय उपवासासाठी चालणारी रताळाची खीर। त्यासाठी रताळ स्वच्छ धुवून उकडून घेतले आहेत, साल सुद्धा काढली आहेत। 2 रताळाचे तुकडे करून घेतले बारीक आणि मिक्सर मधून फिरवून घेतला आहे। ह्याची पेस्ट आता मी कढईत घातली। कढईत खरं तर थोडं पाणी घालायचं होतं, मी विसरले। थोडंसं पाणी घातलं की रताळ कढईला लागत नाही। जाडबुडाची कढई आहे तरी सुद्धा लागू शकतं। आता हे 5 ते 6 तास भिजवलेले काजू आहेत, ते घेतले। काजू आणि 5 ते 6 तास भिजवलेलेच बदाम आहे, ते सुद्धा साल काढून त्यात घालत आहे। ह्या दोन्हीची आपल्याला पेस्ट करायची आहे आणि रताळाच्याच पेस्टमध्ये मिक्स करायची आहे। आता ही काजू आणि बदामची पेस्ट मी मिक्स केली आहे। या भांडं थोडंसं अगदी थोडं पाणी घालून मिक्सरचं भांडं विसळून घेतलं आणि कढई गॅसवर ठेवली। थोडं घट्ट वाटत असेल तर दूध घाला, तुम्हाला जेवढं पातळ हवं असेल तेवढं करू शकता तुम्ही। 3-4 मिनिट उकळल्यानंतर आता त्यात मी खडी साखर घातली। तुम्हाला हवी ती साखर तुम्ही घालू शकता, फक्त लागणार नाही यासाठी फक्त फिरवत राहायचं। आणि आता वेलची पूड घातली आणि खीर रेडी आहे। आता या खीरमध्ये वरून ड्रायफ्रूट्सचे तुकडे घालूया। खीर मी एका भांड्यात काढून घेत आहे। आता त्यावर बदाम आणि पिस्त्याचे काप घालूया। तर अशा प्रकारे रताळाची खीर तयार आहे। रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा।